महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक बंड झाली, अनेक नेते आले आणि गेले, पण 28 जानेवारी 2026ला जे घडलं त्याने संपूर्ण सत्तेचं गणितच बदलून टाकलं. एका विमान अपघाताने महाराष्ट्रातील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक असलेल्या अजित पवारांचा अंत झाला आणि त्याच क्षणापासून सुरू झाला सत्ता, वारसा आणि नेतृत्वासाठीचा एक शांत पण अत्यंत धोकादायक संघर्ष. अजितदादांच्या निधनानंतर अचानक राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेल्या सुनित्रा पवार, महायुतीमध्ये कमी होत गेलेलं त्यांचं राजकीय वजन, अर्थ खात्यासारखी सत्तेची खरी चावी त्यांच्या हातून कशी गेली, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांसारख्या दिग्गज नेत्यांना पक्षामध्ये कसं साईडलाईन केलं गेलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरद पवार पडद्यामागून नेमकं कोणता राजकीय खेळ खेळत आहेत. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेली राजकीय पोकळी, सुनित्रा पवारांसमोर उभे राहिलेले सत्ता आणि नेतृत्वाचे सर्वात मोठे प्रश्न, महायुतीतील अंतर्गत सत्ता संघर्ष आणि शरद पवारांच्या शांत पण अत्यंत अचूक राजकीय खेळीचे सखोल विश्लेषण. कारण हा संघर्ष फक्त या पक्षाचा नाही तर महाराष्ट्राच्या पुढच्या राजकीय भविष्याचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ह्या व्हिडिओमध्ये आपण बारीक बारीक गोष्टी देखील ऍड केलेल्या आहेत आणि एकदम सखोल आणि डीप माहिती घेऊन हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये अनेक गोष्टी घडल्या, बंडे आणि सत्तांतरे झाली आहेत, परंतु राजकारणाच्या पटावर काही घटना अशा घडतात ज्या संपूर्ण राज्याच्या राजकीय समीकरणांना मुळापासून हादरवून टाकतात आणि भविष्यातील राजकीय दिशा कायमची बदलून टाकतात. 28 जानेवारी 2026 हा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एका अत्यंत अनपेक्षित आणि भीषण राजकीय भूकंपाचा साक्षीदार ठरला. राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे अजित पवार गटाचे प्रमुख नेते अजित अनंतराव पवार यांचे बारामती येथे एका दुर्दैवी विमान अपघातामध्ये अकाली निधन झाले. या घटनेने केवळ एका कुटुंबाचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाची, महायुती सरकारची आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याची दिशा एका रात्रीमध्ये बदलून टाकली. या अपघातानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्माण झालेली पोकळी अजूनही भरून निघालेली नाही. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे अजित पवार गटाकडे नेतृत्वाची सत्ता आहे. राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये महत्त्वाची पदे आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला अधिकृत पक्ष आणि चिन्हही आहे. पण त्या सगळ्यांच्या केंद्रस्थानी असलेली एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आजही गायब आहे. ती म्हणजे निर्णयक्षम आणि सर्वसामान्य नेतृत्व. राजकारणामध्ये अनेक नेते येतात आणि जातात, परंतु काहींचा प्रभाव त्यांच्या घटनात्मक पदाच्या पलीकडे असतो. अजित पवार हे अशाच मोजक्या नेत्यांपैकी एक होते ज्यांची प्रशासकीय पकड, कार्यकर्त्यांशी असलेला थेट जनसंपर्क, प्रशासनातील बारकावे समजून घेण्याची हातोटी आणि त्वरित निर्णय घेण्याची क्षमता त्यांना इतर नेत्यांहून वेगळे ठरवत असे. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये पक्षांची धुरा त्यांची पत्नी सुनित्रा पवार यांच्याकडे आली असून सुनित्रा पवार यांच्यावर अचानक अत्यंत मोठी आणि गुंतागुंतीची जबाबदारी येऊन पडली. त्यांना एकाच वेळी पक्षांची संघटनात्मक धुरा सांभाळणे, राज्याचे उपमुख्यमंत्री पद भूषवणे आणि महायुतीमधील म्हणजेच भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीमधील सत्तेचा समतोल राखणे या आघाड्यांवर लढा द्यावा लागत आहे. हे सर्व एकाच वेळी सांभाळण्याची वेळ त्यांच्यावर आली. पण इथूनच खऱ्या राजकीय कोंडीची आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत सत्ता संघर्षाची सुरुवात झाली. या सर्व अत्यंत गुंतागुंतीच्या आणि भावनिक परिस्थितीचा अत्यंत शांत पण सर्वात प्रभावी आणि धोरणात्मक फायदा घेताना जर कोणी दिसत असेल तर ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक अलिखित नियम आहे. पवारांचं राजकारण हे कायम दिसतं त्यापेक्षा वेगळं असतं. ते थेट बोलतात कमी, कुठेही उघडपणे आक्रस्ताळेपणाने विरोध करत नाहीत, पण त्यांच्या एका साध्या वाक्यामागे किंवा अनेक भेटीमागे अनेक राजकीय अर्थ आणि पुढच्या अनेक खेळ्या दडलेल्या असतात. म्हणूनच आजही राज्यामध्ये काहीही अनपेक्षित घडलं की राजकीय विश्लेषक सहज म्हणतात यामागे पवारांची चाल असू शकते. हा संशोधन अहवाल अजित पवारांच्या निधनानंतरच्या राजकीय परिस्थितीचे, विमान अपघाताच्या तांत्रिक मीमांसेचे, सुनित्रा पवारांसमोरील प्रशासकीय आव्हानांचे, पक्षांतर्गत घराणेशाही विरुद्ध प्रस्थापित नेत्यांच्या सत्ता संघर्षाचे आणि शरद पवारांच्या पडद्यामागच्या अचूक खेळाचे अत्यंत सखोल आणि विस्तृत विश्लेषण करतो. कोणत्याही राजकीय घटनेचे विश्लेषण करताना त्या घटनेच्या मुळाशी असलेल्या तथ्यांच्या छाननी करणे आवश्यक असते. अजित पवारांच्या पश्चात निर्माण झालेली राजकीय पोकळी समजून घेण्यापूर्वी तो अपघात नेमका कसा झाला याची तांत्रिक आणि प्रशासकीय माहिती घेणे अनिवार्य आहे. 28 जानेवारी 2026 रोजी VSR व्हेंचर्स या कंपनीद्वारे संचालित लिअरजेट 45 या विमानाने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बारामतीकडे उड्डाण केले होते. हे एक चार्टर्ड उड्डाण होते. सकाळी 8:45 ते 8:50 च्या सुमारास हे विमान बारामती विमानतळावर
उतरत असताना खराब हवामान आणि दाट धुक्यामुळे वैमानिकाचे विमानावरील नियंत्रण सुटले आणि विमानाचा अत्यंत भीषण अपघात झाला। या दुर्दैवी अपघातामध्ये उपस्थित असलेल्या 5ही जणांचा जागीच मृत्यू झाला। मृतांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी विदीप जाधव, मुख्य वैमानिक सुमित कपूर, सहवैमानिक शांभवी पाठक आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांचा समावेश होता। या अपघातातील एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक बाब म्हणजे मुख्य वैमानिक सुमित कपूर हे त्या दिवशी विमान उडवणार नव्हते। त्यांचा एक मित्र वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे सुमित कपूर यांनी ऐनवेळी या उड्डाणाची जबाबदारी स्वीकारली होती, जी त्यांच्यासाठी प्राणांकित ठरली। या अपघातानंतर नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो यांनी या अपघाताची सखोल चौकशी सुरू केली असून 28 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला आहे। यासोबतच महाराष्ट्र राज्याच्या CID विभागाकडूनही पुणे ग्रामीण पोलिसांकडे नोंदवलेल्या ऍक्सिडेंटल डेथ रिपोर्ट अंतर्गत कायदेशीर तपास सुरू आहे। या तपासादरम्यान आणि प्रसार माध्यमांच्या विश्लेषणातून बारामती विमानतळाचा आणि गोळेगाव परिसरातील हवाई क्षेत्राचा इतिहास अत्यंत चिंताजनक राहिला असल्याचे समोर आले आहे। गेल्या 13 वर्षांमध्ये या एअरफील्डवर झालेला हा तब्बल 8वा अपघात होता। यावरून या विमानतळाच्या सुरक्षा मानकावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। अजित पवारांच्या अपघातापूर्वी या विमानतळावरील देखभाल संस्थेच्या तांत्रिक त्रुटींमुळे येथील उड्डाणांना स्थगिती देण्यात आली होती, जी नंतर सुरक्षा ऑडिट आणि पुनर्प्रमाणीकरणानंतर उठवण्यात आली होती। मात्र अपघात थांबले नाहीत। अजित पवारांच्या अपघातानंतर अवघ्या 3 महिन्यातच याच गोळेगाव गावात रेबर्ट फ्लाइट ट्रेनिंग अकॅडमीच्या प्रशिक्षण विमानाचेही आपत्कालीन लँडिंग झाले, ज्यामध्ये एक प्रशिक्षणार्थी वैमानिक थोडक्यात बचावला। या तांत्रिक त्रुटी, दिशादर्शक यंत्रणेचा अभाव आणि अनियंत्रित हवाई क्षेत्र यामुळे एका झटक्यात महायुतीचा एक महत्त्वाचा स्तंभ कोसळला। अजित पवारांच्या पश्चात निर्माण झालेली पोकळी ही केवळ एका व्यक्तीची अनुपस्थिती नाही, तर ती एका संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेची आणि राजकीय कार्यपद्धतीची पोकळी आहे। 1991 मध्ये पहिल्यांदा निवडणूक जिंकल्यावर ते 2026 पर्यंतच्या त्यांच्या प्रवासामध्ये त्यांनी राज्याच्या राजकारणामध्ये आपले एक स्वतंत्र आणि आक्रमक आणि अभेद्य स्थान निर्माण केले होते। अजित पवार हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक काळ म्हणजे 8 वर्षांहून अधिक काळ आणि 6 वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवणारे नेते होते। त्यांनी पृथ्वीराज चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशा 4 वेगवेगळ्या आणि परस्पर विरोधी मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळामध्ये आपल्या पदाची आणि अधिकारांची ताकद कायम राखली। जुलै 2023 मध्ये त्यांनी शरद पवारांपासून वेगळे होत काँग्रेस पक्षात ऐतिहासिक फूट पाडली आणि बहुसंख्य आमदारांना सोबत घेऊन ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीत म्हणजे NDA आणि राज्यातील महायुती सरकारमध्ये सामील झाले। या बंडानंतर त्यांना पक्षाचे नाव आणि चिन्हही मिळाले। अजित पवार केवळ एक राजकीय नेते नव्हते, तर ते महायुती सरकारमधील एक अत्यंत मजबूत आणि स्वतंत्र सत्ता केंद्र होते। त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची निर्णय क्षमता। कोणताही प्रलंबित प्रश्न किंवा फाईल त्यांच्या टेबलावर आल्यावर त्यावर तात्काळ निर्णय घेण्याची त्यांची पद्धत होती। याच प्रशासकीय दौऱ्यामुळे आणि अर्थ व नियोजन खात्यावरील पूर्ण नियंत्रणामुळे पक्षांचे आमदार त्यांच्याशी एकनिष्ठ होते। अजित पवारांचा राजकीय जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि काहीसा विडंबनात्मक पैलू त्यांच्या निधनापूर्वी अवघे काही दिवस आधी समोर आला होता। 9 जानेवारी 2026 रोजी PTIला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत त्यांनी सध्याच्या राजकारणातील वैचारिक ऱ्हासावर तीव्र चिंता व्यक्त केली होती। त्यांनी आरोप केला होता की बहुतांश राजकीय पक्षांनी आपली मूळ तत्वे आणि विचारधारा सोडून दिली आहे। पक्ष वाढवण्यासाठी ते पैशांचा वापर, गुंडागिरी आणि भीतीचा वापर करत आहेत। सध्या राजकारणामध्ये पक्षांतर ही एक अतिशय सामान्य आणि बोकाळलेली प्रवृत्ती बनली आहे, जिथे त्यांना आमिष दाखवून किंवा सक्ती करून बाजू देण्यास भाग पाडले जाते। अजित पवारांसारख्या नेत्याने ज्यांनी स्वतः राजकीय रणनीतीचा भाग म्हणून अनेकदा आक्रमक पावले उचलली होती, त्यांनीच वैचारिक बांधिलकीच्या ऱ्हासावर भाष्य करणे हे भारतीय राजकारणातील बदलत्या मूल्यांचे आणि त्यांच्या मनातील अंतर्द्वंद्वाचे निर्देश होते। अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे अजित पवार गटामध्ये आमदारांमध्ये आणि नेत्यांमध्ये मोठी अस्वस्थता आणि भीती निर्माण झाली। नेतृत्व कोणाकडे द्यायचे हा प्रश्न उभा राहिला। अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार राजकारणामध्ये सक्रिय असले तरी त्यांना संपूर्ण पक्षाला एकत्र बांधून ठेवण्याचा आणि विधिमंडळामध्ये पक्ष प्रतिनिधित्व करण्याचा पुरेसा अनुभव नव्हता। अशा वेळी कुटुंबातील आणि पक्षातील एकमताने सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा व राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली। सुनेत्रा पवार यांचा राजकीय प्रवास प्रामुख्याने सामाजिक कार्याशी जोडलेला राहिला आहे। मात्र 2024च्या लोकसभा निवडणुकीत
त्यांनी बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली होती. हे त्यांच्या थेट राजकीय प्रवासाचे प्रमुख पाऊल होते. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पक्षाला सावरण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी राज्याचे दौरे सुरू केले. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी रोहा येथे घेतलेली जाहीर सभा. या सभेत बोलताना त्यांनी कोकण हा महाराष्ट्राच्या विकासाचा कणा आहे असे नमूद करत अजित पवारांचा विकासाचा वारसा पुढे नेण्याची ग्वाही दिली. त्यांनी सांगितले की खरा विकास म्हणजे केवळ सिमेंटचे रस्ते बांधणे नव्हे, तर लोकांच्या जीवनामध्ये आर्थिक समृद्धी आणि आनंद आणणे होय. अजित पवारांच्या कोकणाविषयीच्या प्रेमाची आठवणी जाणवताना त्या म्हणाल्या, अजितदादांचा कोकणाच्या जनतेवर जीव होता. त्यांच्या पश्चात मीही कोकणाच्या जनतेवर तितकेच प्रेम करेल. या सभेत त्यांनी महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचा उल्लेख आपली मुलगी असा करत एक अत्यंत भावनिक साथ घातली. या सभेत उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही अजित पवारांनी निसर्ग चक्रीवादळ आणि कोविड-19च्या काळामध्ये केलेल्या मदतीची आठवण काढली. वरवर पाहता हे चित्र आशादायक दिसत असले तरी प्रशासकीय पातळीवर सुनेत्रा पवारांसमोर अत्यंत मोठी आव्हाने उभे राहिली. राजकारणामध्ये पद असणे वेगळे आणि त्या पदामागे प्रशासकीय ताकद असणे वेगळे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अर्थ व नियोजन हे खाते सत्तेची गुरुकिल्ली मानली जाते. अजित पवार जिवंत असताना त्यांच्याकडे हे सर्व ताकदवान अर्थ खाते होते, ज्याच्या माध्यमातून ते आपल्या मतदारांना भरघोस विकास निधी देऊ शकत होते. मात्र सुनेत्रा पवारांनी जेव्हा शपथ घेतली तेव्हा त्यांच्याकडे अर्थ खाते देण्यात आले नाही. सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने राज्याच्या तिजोरीच्या चाव्या स्वतःकडे घेतल्या. सुनेत्रा पवारांकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास यांसारखी तुलनेने कमी राजकीय प्रभावाची खाती आली. या बदललेल्या गणितामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट या पक्षामध्ये एक मोठी असुरक्षितता निर्माण झाली. ज्या आमदारांनी विकास निधीच्या आशेवर अजित पवारांना पाठिंबा दिला होता ते आता संभ्रमात पडले, कारण त्यांना आता थेट भाजप नेत्यांवर अवलंबून राहावे लागणार होते. राजकीय पोकळी आणि प्रशासकीय अस्वस्थतेच्या या वातावरणामध्ये एप्रिल-मे 2026 मध्ये महाराष्ट्रामध्ये बारामती आणि राहुरी या दोन अत्यंत महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुका पार पडल्या. या निवडणुका म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाची आणि महायुती सरकारच्या वैधतेची पहिली मोठी लोकशाही परीक्षा होती. 4 मे 2026 रोजी या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले, ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये इतिहास रचला आणि महायुतीची ताकद सिद्ध केली. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. मतमोजणीच्या 24व्या फेरीअखेर त्यांनी ऐतिहासिक आणि विक्रमी मतांनी विजय मिळवत देशाचे लक्ष वेधून घेतले. तर थोडक्यामध्ये मिळालेली मते आणि टक्केवारी जाणून घेऊया. निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार सुनेत्रा पवार यांना एकूण 2,18,969 मते मिळाली, ज्यामध्ये 163 टपाल मतांचा समावेश होता. त्यांनी एकूण वैध मतांपैकी तब्बल 97.81% मते स्वतःच्या खिशामध्ये घातली. उर्वरित सर्व 22 उमेदवारांना मिळून केवळ 4,000च्या आसपास मते मिळाली, जे एका एकतर्फी विजयाचे निदर्शक होते. सुनेत्रा पवार यांनी 2,18,930 मतांच्या विक्रमी फरकाने विजय मिळवला. हा केवळ बारामतींचाच नव्हे तर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय मानला जात आहे. विशेष म्हणजे 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये खुद अजित पवार यांनी 1.65 लाख मतांच्या फरकाने बारामतीतून विजय मिळवला होता, जो तत्कालीन विक्रम होता. परंतु सुनेत्रा पवारांनी अजितदादांचा तो विक्रमही मोडून काढला. हा प्रचंड विजय केवळ राजकीय रणनीतीचा किंवा पोटनिवडणूक यंत्रणेचा भाग नव्हता, तर अजित पवारांच्या दुर्दैवी निधनानंतर बारामतीकरांच्या मनामध्ये निर्माण झालेल्या प्रचंड सहानुभूतीच्या लाटेचा हा थेट आणि उत्स्फूर्त परिणाम होता. मतदारांनी अजित पवारांच्या विकासाच्या वारशाला आणि सुनेत्रा पवारांच्या नव्या नेतृत्वाला भरघोस पाठिंबा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या ऐतिहासिक विजयाबद्दल सुनेत्रा पवार यांचे जाहीर अभिनंदन केले. बारामतीसह अहमदनगर जिल्ह्यामध्ये राहुरी विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणुका पार पडली. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार शिवाजीराव कोरडिले यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती.
या पोटनिवडणुकीत भाजपने शिवाजीराव कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली होती, तर त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने गोविंद मोकाटे यांना उभे केले होते. सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू झाल्यापासून पहिल्या फेरीपासूनच अक्षय कर्डिले यांनी आघाडी घेतली होती. 26व्या फेरी अखेर त्यांनी तब्बल 1,12,000हून अधिक मतांच्या फरकाने ऐतिहासिक विजय संपादन करत विरोधकांचा सोपळा साफ केला. विजयानंतर अत्यंत भावुक झालेल्या अक्षय कर्डिले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की हा विजय म्हणजे शिवाजी कर्डिले साहेबांवर जनता किती प्रेम करते हे या मतांच्या माध्यमातून दिसले आहे. साहेबांनी जसे शेवटच्या श्वासापर्यंत जनतेसाठी काम केले तसाच माझा देखील शेवटचा श्वास हा जनतेच्या सेवेसाठीच राहील. या दोन्ही निकालांनी महायुतीला राज्यामध्ये एक अत्यंत भक्कम आधार आणि आत्मविश्वास दिला आहे. परंतु या अभूतपूर्व बाह्य यशाच्या पृष्ठभागाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे अजित पवार गटा अंतर्गत राजकारणामध्ये एक वेगळा ज्वालामुखी खदगदत होता. निवडणुकीमध्ये विक्रमी विजयाने सुनेत्रा पवारांचा जनसामान्यांचा पाठिंबा सिद्ध झाला असला तरी पक्षामध्ये दुसरे कोणतेही मजबूत पॉवर सेंटर निर्माण होऊ नये यासाठी पवार कुटुंबाने म्हणजे सुनेत्रा, पार्थ आणि जय अत्यंत आक्रमक आणि धोरणात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली होती. खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे हे अजित पवारांचे अत्यंत विश्वासू आणि पक्षातील वजनदार नेते मानले जात होते. जुलै 2023च्या ऐतिहासिक बंडात या तिघांनी अजित पवारांना मोलाची साथ दिली होती. प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीतील कायदेशीर आणि राजकीय बाजू सांभाळली होती, तर सुनील तटकरे यांनी महाराष्ट्रातील संघटनात्मक बांधणी मजबूत केली होती. परंतु अजितदादांच्या निधनानंतर अवघ्या काही महिन्यातच हे चित्र पूर्णपणे पालटले. पक्षांवरती पवार कुटुंबाची पकड मजबूत करण्याचा प्रयत्नातून या जुन्या आणि अनुभवी नेत्यांना पद्धतशीरपणे साईड लाईन करण्यास सुरुवात झाली. या अंतर्गत संघर्षाची मुळे फेब्रुवारी 2026 मध्ये दडलेली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार गट यांचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी 25 मार्च 2026 रोजी एक खळबळजनक दावा केला होता. रोहित पवारांच्या म्हणण्यानुसार अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या 18 दिवसांच्या आत राष्ट्रवादीचे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिले होते. या पत्रामध्ये त्यांनी पक्षांच्या घटनेत बदल करून राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना पक्षांचे सर्वाधिकार देण्याची मागणी केली होती. रोहित पवारांनी याला एक पुनर्नियोजित रणनीती म्हटले होते. या तथाकथित बंडाच्या प्रयत्नानंतर सुनेत्रा पवार आणि त्यांच्या पुत्रांनी सावध होत पक्षांची संपूर्ण सूत्रे आपल्या हातामध्ये घेण्याची मोहीम उघडली. 10 मार्च 2026 रोजी सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या 14 पदाधिकाऱ्यांच्या पहिल्या यादीत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदांचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळण्यात आला होता. या संघर्षाची परिसीमा 29 एप्रिल 2026 रोजी गाठली गेली. राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाला पक्षांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या 22 सदस्यांची एक नवीन यादी पाठवली. या पत्रातील बदल अत्यंत सूचक आणि राजकीय दृष्ट्या स्फोटक होते. निवडणूक आयोगाला दिलेल्या 29 एप्रिलच्या पत्रातील संघटनात्मक बदल कसा होता तर सुनेत्रा पवार हे राष्ट्रीय अध्यक्षा, पार्थ पवार जनरल सेक्रेटरी सरचिटणीस, जय पवार नॅशनल सेक्रेटरी व खजिनदार आणि प्रफुल्ल पटेल केवळ राज्यसभेचे गटनेते आणि सुनील तटकरे केवळ लोकसभेचे गटनेते. याशिवाय पक्षांचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांचा कार्यकारिणीत समावेश होता, परंतु त्यांना कोणतीही विशिष्ट संघटनात्मक पदे देण्यात आली नव्हती. जेव्हा या पत्रावरून राजकीय वर्तुळामध्ये प्रचंड वादंग निर्माण झाला आणि पटेल तटकरे गटामध्ये अस्वस्थता वाढली, तेव्हा सुनेत्रा पवार यांनी एक्सवर म्हणजे जुने ट्विटरवरती स्पष्टीकरण दिले की ही केवळ एक तांत्रिक आणि क्लिअर चूक होती आणि ती लवकरच दुरुस्त केली जाईल. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार आणि मे महिन्याच्या मध्यंतपर्यंतच्या घडामोडीनुसार हे पत्र निवडणूक आयोगाकडून मागे घेण्यात आले नाही किंवा त्यात कोणतेही अधिकृत बदल करण्यात आलेले नाहीत. एकाच प्रकारची चूक मार्च आणि एप्रिल अशा 2 वेगवेगळ्या पत्रांमध्ये होत असल्याने हा केवळ योगायोग नसून प्रस्थापित नेत्यांना डावलण्याचा हा एक जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न असल्याचे सिद्ध झाले आहे. पक्षाची संपूर्ण संघटनात्मक जबाबदारी आणि आर्थिक नाड्या आता सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार आणि जय पवार यांच्याच हातामध्ये केंद्रित झालेल्या होत्या. यामुळे पक्षामध्ये एक प्रकारचे अंतर्गत शीतयुद्ध म्हणजे कोल्ड वॉर सुरू झाले आणि याच अवस्थेचा फायदा घेण्यासाठी शरद पवारांनी मैदानामध्ये उडी मारली. ज्यावेळी अजित पवार गटामध्ये अंतर्गत धुसफूस शिगेला पोहोचली होती, नेमक्या याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे शरद पवार गटाचे संस्थापक शरद पवार यांनी आपल्या राजकारणातील टायमिंगचा उत्कृष्ट नमुना पेश केला. राजकारणामध्ये योग्य वेळी पेरलेला संशय हा हजारो विधानांपेक्षा अधिक प्रभावी ठरतो, हे पवारांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं. शरद पवारांनी अचानक प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या बाजूने सार्वजनिक विधाने करण्यास सुरुवात केली. त्यांनी अत्यंत शांतपणे नमूद केले
की या दोन्ही नेत्यांनी अनेक वर्ष माझ्यासोबत काम केले आणि त्यांनी पक्षांच्या अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या अत्यंत समर्थकपणे पेलल्या आहेत, त्यामुळे मला त्यांच्या कार्यक्षमतेची पूर्ण माहिती आहे. खासदार सुप्रिया सुळेंनीही या वादावर मार्मिक टिप्पणी करत म्हणाले की त्यांच्या पक्षाची अंतर्गत बाब आहे, पण जेव्हा राष्ट्रवादी पक्ष एकसंघ होता तेव्हा शरद पवार साहेबांच्या नावापाठोपाठ प्रफुल्ल पटेल यांचेही नाव नेहमी अग्रक्रमाने घेतले जायचे. शरद पवारांनी आणि सुप्रिया सुळे यांनी केलेले हे कौतुक केवळ जुन्या आठवणींना उजाळा देणे नव्हते, हा अजित पवार गटामध्ये अधिक संभ्रम निर्माण करण्याचा एक मास्टर स्ट्रोक होता. अजित पवार सर्वांना सोबत घेऊन चालायचे, पण आता पक्ष केवळ एका कुटुंबापुरता मर्यादित राहतोय आणि तुमच्यासारख्या निष्ठावंताचा अपमान होतोय. हा अत्यंत सूचक संदेश त्यांनी पटेल आणि तटकरे यांना दिला. विशेष म्हणजे एका बाजूला शरद पवार या नेत्यांचे कौतुक करत असताना याच काळामध्ये शरद पवार गटाचे युवा आमदार रोहित पवार यांनी पटेल आणि तटकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी दावा केला की खुद अजितदादा जिवंत असताना ते या दोघांबद्दल खूप सकारात्मक बोलत नसत आणि त्यांनी ज्या प्रकारे शरद पवार साहेबांना धोका दिला त्यामुळे मी त्यांच्याबद्दल कायम नकारात्मकच विचार करेन. एकाच पक्षातर्फे म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे येणारी ही परस्पर विरोधी विधाने, शरद पवारांचे कौतुक आणि रोहित पवारांचा विरोध राजकीय वातावरण अधिकच तापवत होती आणि अजित पवार गटातील नेत्यांना बुचकाळ्यात टाकत होती. या सर्व घटनाक्रमाचा सर्वात मोठा आणि स्फोटक परिणाम 12 मे 2026 रोजी पाहायला मिळाला. आसाममधील एनडीए सरकारच्या शपथविधीसाठी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि सुनेत्रा पवार तिघेही गुवाहाटीला गेले होते. मात्र परतीच्या प्रवासामध्ये अत्यंत सूचक आणि राजकीय अर्थ दडलेली घटना घडली. मुंबईला परतताना सुनेत्रा पवार यांनी आपल्याच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत म्हणजे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत प्रवास न करता थेट भाजपचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विमानाने प्रवास करणे पसंत केले. या एका कृतीने पक्षातील दुरावा, अविश्वास आणि पवार कुटुंबाचे भाजपवरील वाढते अवलंबित्व चव्हाट्यावर आले. या घटनेनंतर त्याच दिवशी रात्री म्हणजे 12 मे रोजी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप झाला. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी गुपचूप शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या गुप्त बैठकीचे तपशील अत्यंत धक्कादायक आहेत. प्रफुल्ल पटेलांची पूर्वनियोजित भेट. सुनील तटकरे हे शरद पवारांना भेटण्यासाठी पोहोचण्यापूर्वीच प्रफुल्ल पटेल सिल्वर ओक वर पोहोचले होते आणि आत बसले होते. अत्यंत विश्वसनीय सूत्रांनुसार प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेण्यासाठी आधीच अधिकृत वेळ घेतली होती, म्हणजे अपॉइंटमेंट घेतली होती. सुनील तटकरे हे मात्र ऐनवेळी तिथे पोहोचले. या तिन्ही नेत्यांच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सध्या सुरू असलेल्या अंतर्गत नाराजी नाट्यावर आणि भविष्यातील राजकीय घडामोडींबाबत सविस्तर चर्चा झाली. प्रफुल्ल पटेल यांनी या संपूर्ण नाराजी नाट्याबाबत सार्वजनिकरित्या पूर्णपणे मौन बाळगले होते, परंतु त्यांची ही पूर्वनियोजित गुप्त भेट त्यांच्या मनातील खदखद आणि भविष्यातील राजकीय पर्यायांची चाचपणी स्पष्ट करणारी होती. सुनील तटकरे यांनी नंतर माध्यमांसमोर सारवासारव करताना सांगितले की ही भेट निव्वळ बिगर राजकीय होती आणि ती केवळ शरद पवारांच्या प्रकृतीशी विचारपूस करण्यासाठी गेले होते. शरद पवारांनीही या पत्रकार परिषदेमध्ये या विधानाला दुजोरा देत अत्यंत मिश्किलपणे म्हटले की तटकरे महिनाभरापासून त्यांना भेटण्याचा प्रयत्न करत होते आणि ती भेट राजकीय नव्हती, परंतु राजकारणामध्ये विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मध्यरात्रीच्या प्रकृती विचारपूस भेटीमागे किती मोठे राजकीय डावपेच दडलेले असतात हे संपूर्ण महाराष्ट्राने अनेकदा पाहिले आहे. जेव्हा या भेटीची बातमी प्रसार माध्यमांमध्ये फुटली तेव्हा अजित पवार गटामध्ये मोठी घबराहट पसरली. तातडीने डॅमेज कंट्रोल करण्यासाठी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशी संपर्क साधला आणि पक्षांच्या मुख्यालयात मतभेद दूर करण्यासाठी एका समन्वय बैठकीचे आयोजन करण्याची घाई सुरू केली. परंतु तोपर्यंत शरद पवारांनी अत्यंत शांतपणे अजित पवार गटातील अत्यंत अस्वस्थतेला थेट बंडाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले होते. कोणत्याही प्रादेशिक पक्षामध्ये जेव्हा सर्वोच्च आणि आक्रमक नेत्यांचे आकस्मिक निधन होते तेव्हा पक्षामध्ये माहिती आणि सत्तेची मोठी विषमता निर्माण होते. अजित पवारांनंतर पक्षात सामूहिक नेतृत्व विकसित होण्याऐवजी सत्तेचे अत्यंत वेगाने आणि आक्रमकपणे पवार कुटुंबामध्ये केंद्रीकरण झाले. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे म्हणजे सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यामध्ये केंद्रीकरण झाले. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासारख्या नेत्यांना निवडणूक आयोगाच्या पत्रातून डावलणे हे या धोरणाचे थेट प्रतीक आहे. याचा तृतीय स्तरीय परिणाम असा होऊ शकतो की पक्षातील इतर दुय्यम फळीतील नेते, आमदार आणि स्थानिक पदाधिकारी स्वतःला अत्यंत असुरक्षित समजू लागतील. जर पटेल आणि तटकरे यांसारख्या दिग्गजांची, ज्यांनी पक्ष फोडताना अजितदादांना सर्वाधिक मदत केली, त्यांची ही अवस्था होत असेल तर सामान्य आमदारांचे काय?
ही भीती आणि असुरक्षितता या आमदारांना आगामी काळामध्ये महायुतीतील इतर पक्षांकडे म्हणजे भाजप किंवा शिवसेना शिंदे गट यांच्याकडे वळण्यास किंवा थेट शरद पवार यांच्या पक्षामध्ये घरवापसी करण्यास प्रवृत्त करू शकते। महायुती सरकारमध्ये भाजपने अत्यंत हुशारीने या संधीची आणि अजित पवारांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या पोकळीचा फायदा घेतला आहे। अजित पवारांची उपस्थिती आणि त्यांचा करारी बाणा भाजपला नेहमीच एक चेक अँड बॅलन्स ठेवत असे। सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर भाजपने त्यांच्याकडून अत्यंत चतुराईने अर्थ व नियोजन खाते काढून घेतले। यातून भाजपने दोन मोठी उद्दिष्टे साध्य केली। एक म्हणजे राज्याच्या तिजोरीवर आणि निधी वाटपावर संपूर्ण नियंत्रण मिळवले आणि दुसरे म्हणजे राष्ट्रवादीच्या आमदारांना त्यांच्या स्थानिक विकास कामांच्या निधीसाठी थेट भाजपच्या आणि मुख्यमंत्र्याच्या दारामध्ये उभे केले। बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुकीमध्ये मिळालेला दणदणीत विजय महायुतीसाठी अत्यंत दिलासादायक आहे, पण या विजयाचे श्रेय केवळ राष्ट्रवादीच्या किंवा सहानुभूतीच्या लाटेला जात नाही, तर ते भाजपच्या सुसज्ज निवडणूक यंत्रणेचे आणि मायक्रो मॅनेजमेंटचे यश आहे। सुनेत्रा पवारांचा गुवाहाटीहून परतताना देवेंद्र फडणवीसांसोबतचा विमान प्रवास हा याच वाढत्या अवलंबित्वाचा आणि भाजपच्या वाढत्या राजकीय वजनाचा स्पष्ट संकेत मानला जातो। आगामी काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार गट हा पक्ष भाजपवर अधिकाधिक विसंबून राहील हे निश्चित आहे। शरद पवारांचे राजकारण हे कायम लांब पल्ल्याचे आणि बहुयामी असते। सिल्वर वोकवर मध्यरात्री पटेल आणि तटकरे यांना भेटून त्यांनी अजित पवार गटामध्ये कायमस्वरूपी अविश्वासाची बीजे रोवली आहेत। सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार आता यापुढे कधीही पटेल आणि तटकरे यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू शकणार नाहीत आणि दुसरीकडे पटेल तटकरे हे पवार कुटुंबाच्या विशेषतः पार्थ आणि जय पवारांच्या नव्या कार्यपद्धतीवर कधीही समाधानी नसतील। या दुहीचा आणि विश्वासाच्या अभावाचा थेट फायदा आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये शरद पवार गटाला होऊ शकतो। स्वतःच्याच पक्षातून बंड करून गेलेल्या नेत्यांना तात्काळ पुन्हा पक्षामध्ये प्रवेश न देता त्यांच्याच नव्या पक्षामध्ये राहून त्यांच्याकडून अंतर्गत बंड घडवून आणण्याची किंवा त्यांना अस्वस्थ ठेवण्याची ही पवारांची पारंपरिक पण अत्यंत अचूक खेळी आहे। यामुळे अजित पवार गटाची ऊर्जा भाजपशी जागा वाटप करण्याऐवजी अंतर्गत बंड शमवण्यातच अधिक खर्च होईल। 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या बारामतीतील दुर्दैवी विमान अपघाताने महाराष्ट्राच्या राजकारणातील एका अत्यंत कार्यक्षम रोखठोक आणि आक्रमक पर्वाचा अंत केला। अजित पवारांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि महायुती सरकारला बसलेला धक्का हा केवळ भावनिक नव्हता, तर तो अत्यंत खोल राजकीय आणि प्रशासकीय होता। सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुकांमध्ये ऐतिहासिक आणि विक्रमी विजय मिळवून आपला जनधार आणि मतदारांमधील सहानुभूतीची लाट सिद्ध केली आहे। सुनेत्रा पवारांनी 2.18 लाख मतं घेत अजित पवारांचा 2019चा विक्रम मोडला, जो त्यांच्या नेतृत्वासाठी सुरुवातीचा एक मोठा नैतिक आणि राजकीय विजय आहे। मात्र या बाह्य यशाच्या आणि ऐतिहासिक आकड्यांच्या मागे पक्षांतर्गत सत्तेची एक मोठी गुंतागुंतीची आणि जीवघेणी साठमारी सुरू आहे। पार्थ पवार आणि जय पवार यांच्या उदयाने जुन्या आणि अनुभवी नेत्यांना ज्या पद्धतीने पद्धतशीरपणे बाजूला सारले जात आहे ते पक्षांच्या दीर्घकालीन स्थिरतेसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते। निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रांमधील तथाकथित तांत्रिक आणि क्लिअर चुका या केवळ चुका नसून पक्षावरील कौटुंबिक वर्चस्व प्रस्थापित करण्याची आणि प्रस्थापित नेत्यांचे पंख छाटण्याची ती स्पष्ट पावले आहेत। या सर्व गोंधळामध्ये आणि अस्वस्थतेमध्ये शरद पवारांनी सिल्वर ओकवर पटेल आणि तटकरे यांची गुप्त भेट घेऊन माहितीच्या गटामध्ये एक मोठा राजकीय स्फोट घडवून आणला आहे। अजित पवारांची तत्पर निर्णय क्षमता, प्रशासकीय पकड, निधीचे योग्य वाटप आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना सांभाळण्याची कला या सर्व गोष्टींची कमतरता सुनेत्रा पवार गटाला पावलोपावली जाणवत आहे। आगामी काळामध्ये जर पवार कुटुंबाने सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांनी जुन्या नेत्यांसोबत योग्य समन्वय साधला नाही आणि सत्तेचे विकेंद्रीकरण केले नाही तर पक्षातील ही अंतर्गत दुजबूज मोठ्या बंडामध्ये रूपांतरित होऊ शकते। महाराष्ट्राचे राजकारण सध्या एका अत्यंत नाजूक वळणावर उभे आहे। अजित पवारांच्या पाश्चात उरलेला हा पक्ष स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवणार, पूर्णपणे भाजपवर अवलंबून राहून महायुतीमध्ये विलीन होणार की शरद पवारांच्या राजकीय चक्रव्यूहात अडकून पुन्हा एकदा मूळ प्रवाहात परतणार, हे पाहणे अत्यंत रंजक आणि राजकीय विश्लेषणाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे। येणाऱ्या विधानसभा निवडणुका या केवळ सत्तेच्या निवडणुका नसून त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वाची आणि महाराष्ट्राच्या राजकीय भविष्याची दिशा ठरवणाऱ्या आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला या सर्व घटनेबद्दल, या बातमीबद्दल तुमचे विचार काय आहेत? तुम्हाला याबद्दल काय वाटतं? राष्ट्रवादी अजित पवार गट
हे महायुतीमध्ये जाणार की परत शरद पवार गटामध्ये विलीन होणार, ह्याबद्दल तुमचं मत काय आहे ते देखील आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला हाईप करायला देखील विसरू नका. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला जर अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील, म्हणजे असे डीप व्हिडिओ 30 मिनिटाचे 25 मिनिटाचे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर ते देखील खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला शॉर्ट फॉर्मॅटमध्ये व्हिडिओ आवडत असतील, म्हणजे 8 मिनिट 10 मिनिट, तर ते देखील खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जे म्हणसाल ते आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत जाईल. जर तुम्हाला जास्त लेंथवाले म्हणजे 30 मिनिटाचे व्हिडिओ आवडत असतील, ज्यामध्ये सर्व एकाच व्हिडिओमध्ये सर्व काही भेटून जाईल, असे व्हिडिओ जर आवडत असतील, एकदम डीप अनालिसिस केलेले, पूर्ण माहिती घेऊन व्हिडिओ बनवलेले, जर तसे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर ते देखील खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही तुमच्यासाठी तसे देखील व्हिडिओ बनवत जाईल. जसा की आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे त्याच प्रकारे आम्ही व्हिडिओ बनवत जाईल. फक्त तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणते आणि कसे व्हिडिओ आवडतात ते, त्यानुसार आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत जाईल. त्याचबरोबर हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.